रात्री लघवीला जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात काही बदल करू शकता. संध्याकाळी पाणी कमी प्या. झोपण्यापूर्वी 2 ते 4 तास आधी पाणी, चहा, कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसाही पाणी कमी करावे. दिवसा पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. 2दा लघवी करा. झोपण्यापूर्वी 1दा लघवी करा आणि 15-20 मिनिटांनी पुन्हा एकदा लघवी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे मूत्राशय पूर्णपणे रिकामे होण्यास मदत होईल. पाय उंच करा. जर दिवसभरात तुमचे पाय किंवा घोटा सुजत असेल तर झोपण्यापूर्वी काही तास आपले पाय उंच ठेवल्यास शरीरातील अतिरिक्त द्रव मूत्राशयातून बाहेर पडण्याऐवजी रक्तप्रवाहात परत जाण्यास मदत होते. वेळेचे पालन करा. दररोज एकाच वेळी झोपा आणि एकाच वेळी उठा, अगदी सुट्टीच्या दिवशीही. यामुळे शरीराची रुटीन घड्याळ निश्चित राहते. तुमचे बेडरूम शांत, गडद आणि थंड ठेवा. इलेक्ट्रॉनिक उपकरणे टाळा. झोपण्यापूर्वी किमान 1 तास मोबाईल, टॅबलेट किंवा टीव्ही पाहणे टाळा, कारण त्यांच्या निळ्या प्रकाशामुळे झोप नियंत्रित करण्याला अडथळा येतो. नियमित व्यायाम करा. दिवसा नियमित व्यायाम करा, पण झोपण्यापूर्वी खूप कठीण व्यायाम करणे टाळा. तणाव कमी करा. योगा, ध्यान किंवा श्वासाचे व्यायाम करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. जास्त तणावामुळे झोप बिघडू शकते. हलका आहार घ्या. रात्री जड, मसालेदार किंवा जास्त साखर असलेले पदार्थ खाणे टाळा. काही सोपे घरगुती उपाय. आवळा पावडर मधात मिसळून दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकता. आवळ्यामुळे मूत्राशयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तीळ आणि गूळ. तीळ आणि गूळ एकत्र करून दिवसातून 2दा खा. हा एक पारंपरिक उपाय आहे. तुळशीची पाने. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची ताजी पाने कुस्करून मधासोबत खा. काकडी, कलिंगड. जर पचनशक्ती चांगली असेल तर कलिंगड किंवा काकडी खाणे उपयोगी ठरते. हे उपाय तुम्हाला मदत करतात.